सर्वांचं टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मनापासून हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र शासनाचं नगरविकास विभाग आहे, त्याची परीक्षा कोण घेणार आहे या संदर्भातही माहिती अधिकारांतर्गतचे जे पत्र आहे ते तुम्हाला मी सविस्तरपणे वाचून दाखवणार आहे. आपला मुद्दा जो प्रश्न आहे, एक परीक्षा MPC घेणार आहे का TCS. ओके, लक्षात घ्या, मोस्टली 90% परीक्षा या MPC कडे जातील आणि भविष्यामध्ये 100% जातीलच असं शासनामार्फत देखील सकारात्मक दृष्टिकोन चालू आहे. पण गट ड जे पद असतात ते कदापि MPC कडे जातील असं मला वाटत नाही, कारण हे चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतात. जसं GMC मध्ये आहेत, आरोग्य विभाग मध्ये म्हणजे DHS मध्ये, गट ड मध्ये जे काही पद असतात, गट ड चे S1 वेतन श्रेणी वगैरे जे असतात ते MPC कडे जाईल असं वाटत नाही. हे एक मुद्दा आहे. आणि म्हणजे ते त्यांचं जे डिपार्टमेंट आहे त्यांच्या मार्फत घेतलं जाईल, MPC कडे जाणार नाही. परंतु काही पद असतात चांगले सरळ सोयीमध्ये, गट क मध्ये ज्याचं वेतन श्रेणी S8, S9, S13 असे पद हे MPC कडे जातील अशी अपेक्षा आहे. परंतु आज जे पत्र आहे आपल्याला नगरविकास विभागाचं आहे आणि नेमकं काय आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे तुमची परीक्षेची तयारी आहे जी ती असेल. बघा, आपला ऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज क्रमांक हे जे काय XYZ 10 ऑगस्टला. महोदय, आपण माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजीच्या अर्जान्वये नगरपरिषद भरतीबद्दल महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नगरपरिषद कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी हे पद आता भरले जाणार आहेत का? पूर्वी सरळ सेवा मधून भरले जात होते, तर ही पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग करण्यात आली आहे का? जर ही पदे समाविष्ट होणार असेल तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे किती पदांना मंजुरी मिळाली आहे? असे जसे की स्वच्छता निरीक्षक. ओके, हे बघायचं होतं, सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. हे नगर परिषदमधील पद MPC कडे गेले आहे का? तसेच कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी हे पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरले जाणार आहे का, याबाबत विचारणा केलेली आहे. दोन महत्त्वाचे पद कर निर्धारण अधिकारी आणि SI हे दोन महत्त्वाचे पद आहेत, त्याविषयी विचारणा केलेली आहे. आता जे उत्तर नगरविकास विभागाकडून मिळाले ते सांगतो तुम्हाला. आपण मागणी केलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की सदर प्रकरणी अद्याप शासनाचा निर्णय झालेला नसल्यामुळे माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 8(1) झ मधील तरतूद विचारात घेता आपण अपेक्षिलेली माहिती सद्यस्थिती आपणास उपलब्ध करू देता येत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, MPC घेणार आहे नगरविकास विभाग की TCS घेणार आहे याचं काही निर्णय झाला नाही असंच कोणाकडून आलेलं आहे, माहितीच्या अधिकारांतर्गत उत्तर मिळाले आहे त्याच विभागाकडून. ओके, त्यामुळं उत्तर आपल्याला खात्रीपूर्वक मिळालेलं नाही, परंतु तुमचा अभ्यास मात्र खात्रीपूर्वक सुरू असेल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. ओके, स्वच्छता निरीक्षक हे पद सर्वाधिक कोणत्या डिपार्टमेंटमध्ये निघतं, तर ते नगर परिषदमध्ये निघत असतं. आणि स्वच्छता निरीक्षकासाठी केवळ 299 रुपयामध्ये टर्निंग पॉईंट्स ॲपवर एक मेंटरशिप प्रोग्राम आहे. नसेल तर आपल्याच यूट्यूब चॅनलवरील भरपूर प्रमाणामध्ये कोर्स वगैरे सुरू आहे, म्हणजे यूट्यूबचे व्हिडिओ देखील अपलोड केलेले आहेत ते. आणि तुम्हाला स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी हे पुस्तक अभ्यास करायचं आहे सेंट्रल इन्स्पेक्टरसाठी. एक नंबर पोस्ट आहे सेंट्रल इन्स्पेक्टर. त्यासाठी योग्य संदर्भ ग्रंथ म्हणजे स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी, लेखक विकास सिंधाळकर सर. ओके, विकास सिंधाळकर सर. करा अभ्यास, तुम्हाला सगळं अचूक माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. पुढे अपील करण्यास सांगितले 30 दिवसाच्या आत. ओके, म्हणजे आता सध्या तरी सेंट्रल इन्स्पेक्टर नगर परिषदेमध्ये MPC घेणार आहे का TCS घेणार आहे याविषयी काही ऑथेंटिक माहिती उपलब्ध झालेली नाही. या व्यतिरिक्त सर्वांना अशी विनंती करतो की तुमच्या अभ्यासात खंड पडला नाही पाहिजे, ही सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे आणि हे खूपच गरजेचं आहे. ठीक आहे, काही शंका असेल तर हा संपर्क क्रमांक आहे, कृपया व्हॉट्सअप करू शकता. तुम्ही कॉल करायची असेल तर करू शकता, अत्यंत गरज असेल त्यावेळेस करा. ओके, व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.